मंडळी, कासव त्याच्या सावकाश चालीसाठी ओळखला जातो। 0.48 किलोमीटर त्याचा तासी वेग आहे। या वेगाने तो जर मुंबईहून गोव्याच्या दिशेने गेला असताना तर गेल्या 14 वर्षात तो 3 वेळा गोव्याला जाऊन आला असता। पण मुंबई गोवा हायवे मात्र 14 वर्षात अजून तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये। गेल्या 14 वर्षात कोकणवासियांना राजकीय नेत्यांनी 6 डेडलाईन दिल्या, 6ला 6 चुकल्या, पण आजही तारीख पे तारीख काही संपत नाही। कोकणवासियांचा वनवास संपत नाही। आतापर्यंत या हायवेसाठी 15,566 कोटी खर्च झाले। गेल्या 10 वर्षात 1,685 अपघातात 2,010 लोकांचा जीव गेला। त्याला जबाबदार कोण आहे? नेते येतात, पाहणी करतात, नवी डेडलाईन देऊन निघून जातात, पण मुंबई गोवा हायवेचं तारीख पे तारीख काही संपत नाही। त्याची जबाबदारी कोणी घेत नाही। 2.5 खासदार, 13 आमदार, मंत्री, पाहिलेला 50 नगरसेवक आणि कैवारी म्हणून घेणारे कितीतरी राजकीय पक्ष, पण राजकीय ताकद असून सुद्धा मुंबई गोवा हायवे का होत नाही हाच सवाल आहे। आता जो दौरा या लाईनने केला जातो म्हणजे पनवेल टू इंदापूर मार्गे, तो जर दौरा त्या लाईनने केला तर प्रत्यक्षात आपल्याला स्थिती कळणार आहे की या लाईनवरचे पॅच फक्त भरलेले आहेत। वस्तुस्थिती जर तुम्ही बघायला गेलात तर ही जी कंडिशन आहे, जे खड्डे भरले गेलेत आज सीएम येणार म्हणून, हे 3 ते 4 दिवसामध्ये निघणार आहे। गेल्या वर्षी 145 कोटी रुपये खर्च केले, एक मार्गिका बनवणार होते। आज किती कोटी खर्च करतील माहीत नाही, पण शेवटी हे जो कोकण करायला आम्हाला आमचा गणपती बाप्पा उत्सव साजरा करायला आम्हाला या खड्ड्यातूनच जाणं आहे। कोकणवासियांचा 14 वर्षांचा वनवास संपला नाही, पण गेल्या 10 वर्षात या देशात काय झालं? एक मुंबई गोवा हायवे होऊ शकला नाही, पण या 10 वर्षात देशात काय काय झालं बघा। मुंबई नागपूर 701 किलोमीटर लांबीचा 6 पदरी समृद्धी महामार्ग 5 वर्षात पूर्ण झाला। एवढंच नाही बघा, देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतू 5.5 वर्षात पूर्ण झाला। आणखी काय काय झालं? पुढचा प्रकल्प 14 वर्षात भारताने 2 चांद्रयान मोहिमा राबवल्या, चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं। आपण सगळ्यांनी पाहिलं, जगाला सुद्धा दाखवलं। 5 नोव्हेंबरला निघालेलं मंगळयान 65 कोटी किलोमीटरचा प्रवास करून 24 सप्टेंबर 2023ला मंगळाच्या कक्षेत दाखल झालं। मुंबई गोवा हायवे नाही होत, मंगळावर गेलो आम्ही। राम मंदिराची उभारणी 2020 मध्ये सुरू झाली, 2024ला 5 वर्षात ते पूर्ण झालं। मुंबई गोवा हायवे मात्र होत नाही हाच सवाल आहे। 3000 मीटर उंचीवरच्या लेह आणि मनालीला जोडणारा अटल टनल 10 वर्षात बांधून पूर्ण झाला। अटल बिहारी वाजपेयींचा ड्रीम प्रोजेक्ट होता हा, तो बांधून पूर्ण झाला। अतिशय अवघड ते काम होतं। जर कासव 2011ला गोव्याच्या दिशेने चालत निघालं असतं तर आतापर्यंत त्याच्या 5 फेऱ्या पूर्ण झाल्या असत्या, पण हा मार्ग काही पूर्ण झालेला नाहीये आणि तो कधी होणार हा सवाल कोकणवासियांना पडलाय। किमान गणेशोत्सवामध्ये तरी आठवण येते मुंबई गोवा महामार्गाची आणि आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। राज्यकर्ते राहिलेले असलेले सगळे या चर्चेत सहभागी होत आहेत। आपल्यासोबत विनायक राऊत जोडले जात आहेत, माजी खासदार आहेत, ज्यांनी 10 वर्ष कोकणचं प्रतिनिधित्व केलं लोकसभेमध्ये। विनायकजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सत्ताधारी पक्षाचे प्रमोद जठारात आपल्या सोबत आहेत। प्रमोदजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आणि ज्यांनी कोकणवासियांचा आवाज न्यायालयामध्ये बुलंद केला जनहित याचिकेच्या माध्यमातून, असे ॲडव्होकेट ओवेस पेचकर आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होत आहेत। मला वाटतं राजकीय नेत्यांना आपण जाब तर विचारूच, पण त्याच्या आधी ॲडव्होकेट ओवेस यांच्याकडे जाऊया। ओवेसजी, तुम्ही अनेक वर्ष खरं तर या सगळ्यासाठी लढताय, कोकणवासियांचा आवाज बुलंद करताय। सामान्य माणसाला हेच कळत नाहीये, एवढं सगळं झालं गेल्या 10 वर्षात या देशात, एवढे प्रोजेक्ट झाले, का होत नाहीये मुंबई गोवा महामार्ग? वनवास का संपत नाहीये हा कोकणवासियांचा सवाल आहे। मला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की सनी देओलचा जो डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ते सरकारनं त्याचं कॉपीराईट घ्यावं, कारण तो
कॉपीराईट ह्या मुंबई गोवा महामार्गासाठी सरकार वापरला पाहिजे असं मला वाटतंय. कारण 2011 साली कमेन्समेंट झाला जानेवारीला, पहिला आपला मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झाला. त्याच्यानंतर 2018 पासून त्या कामाची काही प्रगती नव्हती. या विषय संदर्भात मी जनहित याचिका दाखल केली. त्या याचिकेचा मध्ये एफिडेव्हिट दाखल करण्यात आलं की डिसेंबर 2020 साली हा महामार्ग पूर्ण करणार. त्याच्यानंतर हा महामार्ग काय आपल्याला माहितीच आहे, कोविड आला. कोविडमध्ये इनफॅक्ट ट्रॅफिक नव्हती, तर महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करायचे चान्सेस सरकारला होते. पण त्याच्यानंतर मला लिबर्टी दिली गेली. त्या लिबर्टीच्या आधारेवरती मी नवीन याचिका दाखल केली. त्याच्यामध्ये नवीन डेडलाईन असा आला की डिसेंबर 2021, मग डिसेंबर 2022. मग याही आधारावरती मी माननीय उच्च न्यायालयामध्ये एक कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. त्याच्यामध्ये सांगितलं की सरकार स्वतःच्याच अंडरटेकिंगचं उल्लंघन स्वतःच करतोय. म्हणजे स्वतः पहिले 2021-20 सांगितलं, मग 21 सांगितलं, मग 22 सांगितलं. ते वारंवार तारीख पे तारीख देत आहेत. म्हणून या अधिकारी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असो, पीडब्ल्यूडी असो, त्यांच्या विरोधात कंटेम्प्ट दाखल व्हावं. आणि त्या संदर्भात असं एक ऐतिहासिक ऑर्डर माननीय उच्च न्यायालयानं दिलं होतं की पीडब्ल्यूडी आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला 50,000 रुपयेचा दंड थेटावला होता. जरी ते 50,000 रुपये कमी असेल, मी तर सांगतो 50 कोटीच्या रक्कम असलं तरीही कमी या कोकणवासींचा एक कम्पन्सेशन मधून कमी झाला असेल. पण ठीक आहे, असं एक ऐतिहासिक ऑर्डर झाला की नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि पीडब्ल्यूडीला फाईन बसलं माननीय उच्च न्यायालयाने. मग आता नवीन डेडलाईन 2023 सुद्धा आली डिसेंबर. आता रिसेंटली जेव्हा हिअरिंग झाली तेव्हा माननीय उच्च न्यायालयामध्ये एक नवीन परत एक डेडलाईन आली डिसेंबर 2024. डिसेंबर 2024 आता अवघ्या 3-4 महिना बाकी राहिलेला आहे. मला कुठे वाटत नाही की ते पूर्णतावरती पोहोचेल. आणि मला सांगा, मुख्यमंत्री साहेबांना किंवा कोणत्याही सरकारमध्ये असणारे पीडब्ल्यूडी मिनिस्टर असो, त्यांना कोकण ह्या मुंबई गोवा महामार्गाची आठवण फक्त गणेश चतुर्थीच्या वेळेतच का येते? आम्ही कोकणवासींचा आमचा हक्क नाहीये का? ठीक आहे, आम्हाला चांगला रस्ता भेटणे आमचा हक्क नाहीये का? हा प्रश्न आपल्या माध्यमातून महत्वाचा नक्की मी विचारतो. प्रमोदजी, आज चर्चेला तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण एवढ्या अडचणीच्या विषयात सुद्धा समोर येऊन बोलायला हिंमत लागते. ती हिंमत तुम्ही दाखवली. सवाल तर त्यांनीच तुम्हाला विचारलाय, गणपती आला की मग तुम्हाला कोकणवासीय आणि मुंबई गोवा हायवे आठवतो का? नाही, असं नाही आहे. मी थोडं त्यांना करेक्ट करतो की जेव्हा पुन्हा 2.5 वर्षाचं म्हणजे शिंदे साहेब जे माननीय मुख्यमंत्री बसले आणि जेव्हा पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून आमचे रवींद्र चव्हाण जी जॉईन झाले, मला वाटतं गेल्या 2 वर्षामध्ये 2-2.5 वर्षामध्ये जवळजवळ 20 ते 25 वेळा सातत्याने रवींद्र चव्हाण या ठिकाणची पाहणी करतायत, माहिती घेत आहेत. आता याच्यातल्या 2-3 गोष्टी समजून घ्या, ज्या माझ्या गोष्टीशी आमचे ज्येष्ठ सहकारी विनायक राऊत साहेब त्याच्यामध्ये सहमत असू शकतील कदाचित. म्हणजे आम्ही कुठलंही राजकारण न करता हा प्रश्न जटिल आहे, झालेला आहे आणि तो कसा सोडवला गेला, त्याच्याकडे कसं दुर्लक्ष झालं किंवा तो कसा सोडवायला पाहिजे याविषयीची चर्चा आहे. म्हणून मी या चर्चेला आलेलो आहे की जे आपण 15,000 कोटी रुपये म्हणताय, त्याच्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1/3 पेक्षा जास्त पैसे हे लँड ऍक्विजिशन साठी. कारण कोकणामध्ये हा रस्ता समृद्धी हायवे सारखा नवीन रस्ता नव्हता. हा एक्झिस्टिंग असलेल्या रस्त्याचं वायडनिंग होतं, लँड ऍक्विजिशन होतं. माझी स्वतःची जागा त्याच्यात गेली, आमच्या अनेक आमदार आमच्या सहकार्यांची गेली, अनेक लोकांची. आम्ही सांगितलं की आमच्या जागा पहिला घ्या, आमच्या घर पहिली तोडा, तरच लोक तोडून येतील. नाही, आमदारांची आणि अधिकाऱ्यांच्या जागा जास्त जातात. नाही ना, माझं स्वतःचं घर गेलं सर. मी काही त्याच्यासाठी घेतलेलं नव्हतं. आणि माझं कणकवलीत असलेलं माझं घर पहिलं मी तोडा म्हणून सांगितलं गडकरी साहेब, तरच लोक त्यांची तोडतील. त्यामुळे असे अनेक होते, वायकर होते, अनेक मंडळी होती ज्यांची मुंबई गोवा हायवेला अशी घरं होती. आता हे लँड ऍक्विजिशन मध्ये आमच्याकडे असलेल्या 7-12 मधल्या अनेक अडचणी होत्या. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे आधी 5 पट पैसे केंद्र आणि राज्य सरकारने तेव्हा दिले, म्हणून ते मॅक्झिमम लँड ऍक्विजिशन पूर्ण तरी झालं. म्हणजे ह्या 15,000 कोटीतली मॅक्झिमम रक्कम ही लँड ऍक्विजिशनला गेली. हा लँड ऍक्विजिशनचे प्रश्न एकदम गहन होते. म्हणजे आता काही ठिकाणी तर कधी संपले बरं जठार साहेब? लँड ऍक्विजिशन कधी संपलं बरं? बघा, ते लँड ऍक्विजिशनचे अनेक मुद्दे अजूनही संपले नाहीत.
अनेक लोकांचे पैसे अजूनही माननीय कोर्टात आहेत. त्या लोकांचं अजूनही ऑब्जेक्शन. 2 मिनिटं बघ. आता सिंधुदुर्गातलं बघा, सिंधुदुर्गातलं काही लेणं देणं नाही. मी येतो तुमच्या ओवेजी काय म्हणाला? सिंधुदुर्गातला हा जो मुद्दा सांगितलाय की नेहमी सरकार म्हणतो की लँड एक्विजिशन सेक्शन 3(4)H ऑफ नॅशनल हायवे ऍक्ट खाली जर कोणीही या लँड एक्विजिशनच्या अपॉर्च्युनेट कंपन्सेशन संदर्भातला जर कोणी ऑब्जेक्शन रेज केला तर स्थानिक सिव्हिल कोर्टात तो विषय प्रांत जो कार्यालय असतो ते तिकडे रेफर करतो. तर या लँड एक्विजिशन हे फक्त सरकार नेहमी वापरते की या लँड एक्विजिशन मध्ये डिले झालेला आहे. दिस इज ऑल नथिंग रिलेटेड टू लँड एक्विजिशन. दिस इज क्लिअर नेक्सस, आणि नेक्सस जो आहे ना कॉन्ट्रॅक्टर आणि नेत्यांचा तो महत्वाचा आहे. तो महत्वाचा आहे. नेक्सस जमा केलेले आहे. आता साहेबांनी सांगितलंय की माझे स्वतःचे जागा गेलेली, म्हणजे महामार्ग व्हायच्या अगोदर लोकांना कोकणात सुद्धा कळतो. आपल्याला माहिती आहे की वेगळे मुद्दे आहेत कोकणात की प्रकल्प यायच्या अगोदर बाहेरचे लोक येऊन जागा सुद्धा खरेदी करतात. तर हे खूप महत्वाचा विषय आहे. असे खूप नेक्सस आहे आपल्या कोकणात. हा विषय महत्वाचा आहे. मुंबई गोव्यावरती अशी परिस्थिती नव्हती. मुंबई गोवा हा एक्झिस्टिंग रोड आहे आणि तो एक्झिस्टिंग रोडचं वाईडनिंग आहे. सिंधुदुर्गामध्ये पूर्ण रस्ता 2 वर्षापूर्वीच झालेला आहे. कारण सिंधुदुर्गातला पूर्ण झाला, रत्नागिरीतला 2/3 पूर्ण झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टर चांगला होता, त्यांनी तुमच्या नेत्यांचं काय ऐकलं नव्हतं, म्हणून तो कॉन्ट्रॅक्टर चांगला होता, त्याला आपण दाद द्यायला पाहिजे. प्रमोदजी मी येतो तुमच्याकडे. मला या चर्चेमध्ये माझी खासदार असलेल्या विनायक राऊतांना घ्यायचं आहे. राऊजी, तुम्ही खरं तर 10 वर्ष कोकणाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये केलेलं आहे. हे जे अपयश आहे, हा जो वनवास आहे, ह्या वनवासाच्या मध्ये जे काही त्रास झाला त्याच्यात तुमचंही थोडंसं योगदान आहे असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. खरं म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं जे पाप आहे हे राज्य सरकारच्या PWD डिपार्टमेंटचं आहे. हा जरी ह्याला NIHने जरी पैसा दिला तर ह्या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारच्या PWD डिपार्टमेंटने स्वीकारलेली आहे. थेट NHIचं सुपरविजन ह्या रस्त्यावर नाही. प्रमोदजींनी सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त 2 ठिकाणी लँड डिस्प्यूट अजूनही आहे. रत्नागिरीमध्ये 1 आहे, परंतु बाकीच्या कुठेही लँड एक्विजिशनचा प्रॉब्लेम नाही आहे. पण दुर्दैवाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे लबाड ठेकेदार आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या खाबुगिरीचा तो अड्डा बनलेला आहे. मी माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिलं भूमिपूजन झालं गडकरी साहेबांच्या हस्ते सप्तलिंगी नदीच्या पुलावरचं. दुर्दैवाने त्या पुलाचं अद्यापही काम पूर्ण झालेलं नाहीये. त्याचबरोबर किमान 50 वेळेला मी माननीय गडकरी साहेबांकडे ह्या रस्त्याच्या संदर्भात बैठका घेतल्या होत्या. गडकरी साहेबांनी सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्र सरकारचा एक लबाड अधिकारी जो बसला होता, चीफ इंजिनियर शेलार नावाचा, ह्या शेलारने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना नेहमी पाठीशी घातलं आणि न केलेल्या कामाचं वारेमाप बिल त्याला उकळून द्यायचं अशा पद्धतीचा धंदा चालवला. अखेरीस शेवटी मी सेंट्रल क्वालिटी कंट्रोलकडे सुद्धा तक्रार केली, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे सुद्धा तक्रार केली. क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याची अॅक्नॉलेजमेंट पाठवायचे आणि कधीतरी मग एकदा बघायला यायचे, पण हा शेलार नावाचा अधिकारी त्यांना परस्पर पाठवायचा. तो सरकारपेक्षा मोठा गडकरी साहेबांनी त्यावेळेला जो दंड घातला होता की एका ठेकेदाराला एकच पॅकेज द्या. 7 वर्ष हे सरकारच होते. 7.5 वर्ष हे सरकारच होते. तो 7 वर्ष ऐकून घ्या. येस मी ज्यार्थी त्या अधिकाऱ्याच्या नावानिशी बोलतोय, त्या अधिकार विचारा, तुमच्या हिंमत असेल तर PWD मिनिस्टरना त्याला तुम्हाला बदली करायला 3 वर्ष का गेली ती? गडकरी साहेबांनी तुमच्या मनात नसताना सुद्धा त्याला का ठेवावं लागलं तर विचारा. आज सुद्धा त्याच चिपळूणचं जे ब्रिज आहे, तुमच्या चिपळूणचं ब्रिज मित्र जे आहेत ना तुमचे, चिपळूण पूर्ण करा. तुमचे एक्स मित्र आहेत ना, ते असं म्हणतायत की 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यातले काही वर्ष तर तुम्ही सत्तेमध्ये मित्र म्हणून होता. 10 वर्षातले 7.5 वर्ष हे लोक सत्तेत होते. 7.5
पण त्याच्यामध्ये माझं तुझं करण्यापेक्षा सिंधुदुर्गाचा रस्ता सुद्धा दिवस रात्र उभा करून आम्ही पूर्ण करून घेतलेला आहे. पण त्याच केंद्र सरकारने त्या राज्य सरकारने आयआरबी सारख्या एका बदमाश ठेकेदाराला 2 पॅकेज का दिली? इतर सगळ्या ठेकेदारांना एक पॅकेज दिलं होतं, पण ह्या तुमच्या लाडावलेल्या ठेकेदाराला तुम्ही 2 पॅकेज दिली. केंद्र सरकारने अद्यापही त्याला टर्मिनेट केलेलं नाहीये. हे माझ्या हातातली पत्र बघा, किती वेळा मागणी केलेली आहे. यशाचे धनी होताना टर्मिनेट केलेली नाहीये. उलट सबलीड करून आपण पापाचे पण धनी व्हा. पापाचे धनी पापाचा धनी तुम्हालाच व्हावं लागेल प्रमोद जठार, कारण हे तुमचं पाप आहे. आज सुद्धा रवींद्र चव्हाणांना विचारा की गेल्या वर्षी तुम्ही जाहीर घोषणा केली होती ना, त्यावेळेला सुद्धा तुमच्या रायगडच्या ठेकेदारांनी सांगितलं होतं की 2.5 ते 3 इंचाचं जे बिट्युमेंट टाकताय ते टिकणार नाही आहे. तरी सुद्धा 150 कोटी घातले. आज त्या कशेडी घाटामध्ये 550 कोटी रुपयाचं तुम्ही पेमेंट केलेलं आहे, तरी गळतोय तो. आज 550 कोटी एका कशेडी टनेलला, गेल्या पावसाळ्याच्या अगोदर जवळजवळ 150 कोटी केवळ रायगडला ठेकेदार तयार नसताना सुद्धा जबरदस्तीने करून घेतलं त्याच्याकडून. आज केवळ आणि केवळ ह्या लबाड लोकांचा खाबुगिरीचा अड्डा म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे. मला वाटतं लँड ॲक्विजिशनचं कारण सांगता प्रमोदजी, सांगून द्या तुम्ही. सिंधुदुर्गामध्ये एक फक्त बांबार्डेचा एक भाग आणि कासारड्याचा थोडासा भाग जर सोडला 50 मीटरचं बेल नदीकडचं नाही, मला खरंच दाद दिली पाहिजे. बेल नदीवरचा तो नॅरो बॉटलनेक खूप जबरदस्त असे वाभाडे काढले. बॉटलनेक बेल नदी करता तो बघितला की नाही तुम्ही? प्रमोदजी आपण एक वेळ काय म्हणूया, विनायक राऊत तुमचे विरोधक आहेत. बेल नदी करता बॉटलनेक तुम्ही कधी बघितलाय का प्रमोद जाऊन तिथे? विनायकजी मी विचारतो त्यांना. मी विचारतो प्रमोदजी, विनायकजी तुमचे विरोधक आहेत. एक वेळ आपण समजूया की त्यांनी तुमचे वाभाडे काढले. अहो, तुमच्या सत्तेत आता सहभागी असलेले तुमचे मित्र पक्ष, कदाचित नावच घेतो ना त्यांचं, याच शो मध्ये काही दिवसापूर्वी ते आले होते. त्यांनी सांगितलं, रामदास कदम असं म्हणाले की तुमचा मंत्री कुचकामी आहे, राजीनामा घ्या त्यांचा. जर तुम्ही त्यांना म्हणताय पापात भागीदारी आहात, मग तुम्ही कुठं जबाबदारी घेताय? तुमचे मित्र तर तुम्हालाच आरसा दाखवतात. आम्ही ते ही जबाबदारी आमचीच आहे, आम्ही घेतलेलीच आहे. आमचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर सकाळ दुपार संध्याकाळ पूर्ण डोळ्यात तेल घालून हे काम पाहतोय, म्हणून ते इथपर्यंत आलंय. म्हणून आता किमान एक लेन तरी सुरू झालेला आहे, सिंधुदुर्ग पूर्ण झालेला आहे. आम्ही हे ओन करतो, आम्ही कुठेही जबाबदारीपासून पळत नाही, आम्ही पूर्ण ओन करतो. गेल्या वर्षी आमच्याच कार्यक्रमात मंत्री महोदय बोलले, दुसरी जो आयआरबी एका पॅकेज दिलं 45 ते 50 किलोमीटरचं, एकच्या त्या आयआरबीला तुम्हाला 92 किलोमीटरची 2 पॅकेज देण्याचं कारण काय झालं? राऊत साहेब, तुम्ही भूमिपूजन केली होती, तुम्ही 14 पुलांच्या सांगत होतो. ज्या सिंधुदुर्गामध्ये ज्या ठेकेदारांनी कामं चांगली केली, भले चांगल्या क्वालिटी नसेल पण म्हणजे दुर्दशा तरी केली नाही, त्याच ठेकेदारांना तुम्ही पुन्हा रत्नागिरीचं काम द्या, ते ऐकलं नाही. पण तुमचा लाडावलेला आयआरबी मात्र अद्यापही कायम ऑन द रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे बाकीचे कोण काम करायलाच बघत नाही तिथे ठेकेदार रत्नागिरीमध्ये. आपण जबाबदारी पूर्ण नाही केली. तुमचा मला या चर्चेमध्ये ओवेजींना आणायचं. ओवेजी असं दिसतंय ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान लाडका खरं तर कोकणवासीय पाहिजे, लाडका खरं तर मुंबई गोवा हायवे पाहिजे, पण लाडके ठेकेदार होते, त्याच्यातलं काही नेक्सेस आहे का? ब्रिटिश आता दोघांच्या लढत मध्ये बघा, 10 वेळेला नेत्यांच्या म्हणजे साहेब आपण बघा, 2011 साली हा प्रोजेक्ट आला, 2014 झालेला आहे. आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी आपल्या राज्यात किंवा देशात आपली सत्ता आणलेली आहे. म्हणजे हे सर्व पक्ष आपण बघायला गेलो, हे सर्वांचा फेल्युअर आहे, सर्वांचा फेल्युअर. तर आणि या लोकांच्या आम्ही कोकणवासी आम्ही भोगत आहोत. आता या दोघांच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा बघा, हे एकांच्या वरती आरोप करतायत. तुम्ही बॉर्डर
आरोप बॉर्डर नाही रोड करत. ऑर्गनायझेशन 2014 आर्मीसाठी एवढे चांगले रस्ते बनवलेले आहेत. तुम्ही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला द्या. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया काम करू शकत नाही. पीडब्ल्यूडी मिनिस्टर तुमचं काम करू शकत नाही. फक्त इलेक्शन आलं तर तुम्हाला महामार्ग दिसतो. तर तुम्ही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला द्या. आमच्या कोकणी माणसाला आम्हाला हक्काचा हायवे द्या. आम्हाला नवीन हायवे नको. हे फक्त लॉलीपॉप दाखवतात. जेव्हा गणपती महोत्सव असतो तेव्हा ग्रीनफील्ड नॅशनल हायवे, तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने क्लिअरली सांगितलं होतं जोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग होत नाही तोपर्यंत नवीन महामार्ग आणायला आम्ही देणार नाही. प्रमोदजी, माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं. प्रमोदजी, तुम्ही हे clearly सत्ताधारी आहात. कोकणवासीला लॉलीपॉप आणायचं काम, ठीक आहे, दाखवायचं काम ठीक आहे. कोकणवासीला करतात. माझा वेळ संपलाय. प्रमोदजी, खरं तर जनतेच्या समोर नेत्यांनी प्रामाणिक राहावं. तुम्ही प्रामाणिकपणे कोकणवासियांना सांगाल का, माफ करा आम्हाला जमलं नाही? फक्त एक अर्धा मिनिट मला द्या. येतो तुमच्याकडे. विनायकजी, येतो हा, तुमच्याकडे. बोला बोला. हा, हा, बोला. प्रमोदजी, हात जोडून तुम्ही कोकणवासियांची माफी मागणार आहात का, की तुमचं विघ्न जे आहे ते आम्ही दूर करू शकलो नाही? 100% 100% आम्ही माफी मागणार. याची जबाबदारी आमची आहे. हा रस्ता आम्ही पूर्ण करणार. याची सगळी जबाबदारी आमची आहे. आणि ज्या काही त्रुटी राहून गेल्या असतील, मी नाही राऊत साहेबांना सांगत की तुम्ही 10 वर्ष खासदार होतात, तुम्ही नाही लक्ष दिलं, हरकत नाही. तुमच्या कार्य बाहुल्यामुळे तुम्ही नाही देऊ शकलात. चांद्रयान 3च्या आधी अनेक प्रश्न मी स्वतः सोडवलेले. चांद्रयान त्यामुळे 3च्या आधी कुठे खासदार होतो? कोणीच नाही दिलेलं आहे. प्रमोदजी, चांद्रयान 3 आधी एकदा पण व्हिडिओ दाखवा की प्रमोदजी, त्यांनी संसदमध्ये हा विषय मांडलेला आहे. 10 वर्षात एकदाही व्हिडिओ त्यांचा जेवढं लक्ष नाहीये. दिलंय तेवढं तुम्ही कोणीच दिलं नारायण नाही. राणे साहेबांचं पण नाहीये आणि सुनील तटकरी साहेबांचा सुद्धा नाहीये. एकही ठीक व्हिडिओ आहे. दाखवा मी विनायकजींकडे जातो. संसदमध्ये राऊत विषय साहेब, मांडला असेल तर. राऊत साहेब, ते असं म्हणतायत की तुम्ही सुद्धा लोकसभेमध्ये 10 वर्षात प्रश्न Yes. विचारला नाही. उत्तर द्या प्लीज. या मुंबई आमचा गोवा दुर्दैव राष्ट्रीय आम्हाला महामार्गाच्या हायकोर्टात बाबत जायला लागतं. लोकसभेतलं माझं व्यक्त केलेले विचार कदाचित प्रमोदना आठवणार नाही, पण मी उद्याच पाहिजे तर तुम्हाला पाठवतो. पण माझ्या हातामध्ये 3च सॅम्पल पत्र आहेत. एक गडकरीजींना लिहिलेलं हे 45वं पत्र, अखेरीस PM नरेंद्र मोदी साहेबांना लिहिलेलं पत्र, त्या क्वालिटी कंट्रोलवाल्यांना लिहिलेलं पत्र. क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी सुद्धा मला स्वतः रिप्लाय द्यायला 7 महिने लावले. 7 महिने. म्हणजे मला केंद्र वाटतं- सरकार, राज्य सरकार लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने मला वाटतं ह्या ही सगळी मुंबई चर्चा गोवा ऐकल्यानंतर राष्ट्रीय ना, महामार्गाच्या अनास्थेला ही जबाबदार सगळी आहेत ना. चर्चा ऐकल्याच्या नंतर मला सगळी वाटतं पत्रं जी कोकणवासी आहेत, ती बघा. आज नक्की पण म्हणत त्याचबरोबर असेल संसदेमध्ये तुमचं काही सुद्धा चुकलं नाही, आमचं चुकलंय. आम्ही तुमच्या डेडलाईनवर विश्वास ठेवला, तुमच्या प्रोजेक्टवर विश्वास ठेवला, आमचं चुकलंय असं जर कोकणवासी म्हणत असेल तर ते वावगं नाही. पण अशा माणसाला मरू देत नाही असं म्हणतात. सामान्य माणसाचे जीव जाऊ नयेत ना, म्हणून तरी शब्दाला जागलं पाहिजे आणि आज कोकणवासियांचा हा वनवास संपवला पाहिजे. या चर्चेमध्ये तुम्ही आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल मी तिघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो.